नमस्कार, मी किरण डिडवाणी या महानगर न्यूजमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या प्रिय गोडुलीस पुस्तकाचे प्रकाशन। महापौर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री प्रतिष्ठानतर्फे गरजू रुग्णांना आर्थिक मदत। नगरमधील लेखिका आणि स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया लिखित प्रिय गोडुलीस या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच झालं। यावेळी पुस्तक विश्व या मासिकाचंही प्रकाशन करण्यात आलं। सुप्रसिद्ध लेखिका आणि स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया लिखित प्रिय गोडुलीस या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे आणि डॉक्टर च.वी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळेस गंध प्रकाशनचे मिलिंद गंधे, अंजली पटवर्धन, स्वाती कुलकर्णी, डॉक्टर प्रकाश कांकरिया उपस्थित होते। यावेळी पुस्तक विश्व या मासिकाचंही प्रकाशन झालं। विशाखा गंधे यांनी प्रिय गोडुलीस या पुस्तकाचा परिचय करून दिला। आत्ताच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये खरं तर पत्रलेखन ही कला जवळपास असंगत झाल्यासारखी स्थिती आहे, पण सुधाताईंनी या पुस्तकामध्ये पत्रांच्या माध्यमातून इतका सुंदर संवाद साधलेला आहे की विकृती ते प्रकृती हा विचार जर करायचा असेल तर विकृती मुळात निर्माण होती कारण योग्य ते विचार मुलांपर्यंत पोहोचले नाही आहेत। ही मुलं जी पुढे जाऊन भावी नागरिक आहेत ती सुजाण नागरिक बनायला हवी आणि मग अशा वेळी त्यांच्यापर्यंत नुसते मुलीच नव्हे तर मुलांपर्यंत, खरं तर मुलांपर्यंत जास्त की हे विषय पोहोचणं गरजेचे आहे की तुम्ही योग्य काय आहे, तुमचं अयोग्य काय आहे, कसा विचार केला पाहिजे। स्त्री पुरुष समानता ही काय फक्त स्त्रियांनी जाऊन बाहेर काम करणं आणि पैसे मिळवणं ह्याच्यापुरतीच आहे का? ती कामामध्ये समानता आली पाहिजे, विचारांमध्ये समानता आली पाहिजे। स्त्री दाक्षिण्य म्हणजे काय फक्त आपण उभे आहोत, एखादी स्त्री उभी आहे तिला बसायला जागा देणं इथपर्यंत स्त्री दाक्षिण्य मर्यादित आहे का? ह्याच्या पुढे काही आहे। लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी पुस्तकाची माहिती दिली। आता त्याचं प्रकाशन होत आहे। ही पत्रमालिका म्हणजे आता विशाखाताईंनी सांगितल्याप्रमाणेच खरं म्हणजे दिल्लीचा प्रसंग घडला आणि आपण सगळेजण हादरून गेलो आणि त्याच्यानंतर अनेक उपाययोजना करायचं ठरलं। सरकारने अनेक प्रकारचे कायदे करायचं मनामध्ये आणलं, ते सुरू केलं, पण तरी पण या घटना काही घडायच्या थांबलेल्या नाहीत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारख्या या घटना आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसतातच। आजच आपण जर पेपर वाचला असेल तर एका पेपरच्या अग्रलेख असा आहे की ज्या स्वतः न्यायाधीश आहेत, 47 वर्षाच्या महिला न्यायाधीश, त्यांच्या घरी असा बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला। ही आजचा अग्रलेख आहे। आजच पेपरमध्ये तुम्ही वाचला असेल की कालच्या विधिमंडळामध्ये एक अहवाल सादर करण्यात आला आणि तो अहवाल असं सांगतोय की महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार, कौटुंबिक अत्याचार, बलात्कार अशा प्रकारच्या अनेक वाईट घटना वाढायला लागलेल्या आहेत, त्या कमी झालेल्या नाही असं कालच्या विधिमंडळामध्ये सादर केलेला अहवाल सांगतो। आणि आश्चर्याची गोष्ट, ज्या न्यायदेवतेच्या पुजारी आहेत त्या स्वतः महिला न्यायाधीशांवर अशी वेळ त्यांच्या निवासस्थानी यावी, त्यांच्या कुटुंबियांसमोर अशा प्रकारच्या गोष्टी व्हाव्यात, हे किती खेदजनक आहे। खरं म्हणजे आपलं आतलं आयुष्य एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे, आपण खरोखरच खूप भांबवलेलो आहोत। अशा वेळेस ही जी विकृती आहे, ही विकृती त्या क्षणीच पूर्ण ठेचली पाहिजे। उपस्थित मान्यवरांनीही या पुस्तकाचं कौतुक करून अशा पुस्तकांची आवश्यकता विशद केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगर न्यूज, अहमदनगर।